हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज कसे आहेत तुम्ही? तर गाईज होप सगळे चांगले असणार. तर गाईज आता आम्ही आलेलो आहे परेल वर्कशॉपच्या बाहेर, म्हणजे पोचणार आहे 2 मिनटात. आज लेट झाला, 12:30 वाजून गेले कारण की ट्रेन नाही भेटली. तर समोर एक आगमन झालेलं आहे, तुम्हाला तो पण दाखवतो. गाईज तुम्ही बघू शकता आगमन झालेलं आहे. कुठली मूर्ती आहे नाव नाही दिलेलं आहे. बघू शकता तुम्ही, एकदम सुंदरची मूर्ती आहे. आम्ही परेल वर्कशॉपच्या बाहेर आलेलो आहे. परफेक्ट इथून एक गणपती आगमन होतं, कुठलं आहे माहिती नाही. बघू शकता तुम्ही इथं पूर्ण कोणाला जाऊन नाही देत, ब्लॉक ठेवलेला आहे. तिथं आम्ही गणशंकुल वर्कशॉपच्या इथं चाललेलो, पण तिथं जाऊन नाही देत. आता हा गणपती बाहेर निघल्यावर जाऊ आम्ही पुढे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. हेच आम्ही पुढे आलेलो आहे. ती मूर्ती बघायला नाही भेटली कारण की खूपच गर्दी आहे. तुम्ही बघू शकता तिथे. इथून अजून एक मूर्ती येते, ट्रॅक्टर आलेला आहे बघू शकता खेचासाठी. इथं पूर्ण गर्दी झालेली आहे. काय माहिती काय चाललंय. इथून एक मूर्ती येते. इथं अरुण दत्ताची वर्कशॉप आहे, म्हणजे या साईडला. तर इथून एक मूर्ती येते, तुम्हाला दाखवतो थांबा. ब्लॉगर है हरिओम भाई, ब्लॉगिंग करते हैं मुंबई से ही है। मैं भी यहाँ पे आया हूँ, ये हर टाइम मुझे मिलते रहते हैं। 2 साल हो गए मिलते हैं, मैं रोज आवाज़ देता हूँ इनको। इनको भी आप, ये तो बहुत फेमस है, ज़्यादा सब भगवान में मिलते हैं। जय श्री राम, जय श्री राम। काहीच आता तो तुम्ही गणपती बघितला असेल, मुंबईचा एकटा राजा आगमन झालेला आहे, म्हणजे होऊन गेला. कारण की तिथं बोललो ना, पूर्ण दाबलेलो गर्दीमध्ये, काय बोलू. अजून मी तर आता कॅब शोधतोय, कॅब पाहिजे मला, कारण केस जरा जास्तच वाढलं. मी वाढवतो केस आजकाल, तर कॅब भेटत नाही. भेटते पण माग भेटतं, म्हणजे डुप्लिकेट आहे तरी माग घेऊन फायदा नाही. मग आता बघूया. जी उभी मूर्ती होती क्रॉस, ती बघायला नाही भेटली, ती समोरच आहे. बघू आता त्याचा शूट करायला भेटतो का, तुम्हाला दाखवतो. जी मुंबईचा राजा इथं बसतो, बघू शकता पुढं. ही गणेश गल्ली, जिथं वडापावचं दुकान आहे खाली, फेमस झालेलं. आम्ही इथंच खातो, म्हणजे मागच्या संडेला आलो, तो फेमस झालेला. तुम्ही पण येणार तर इथं नक्कीच खा, फुल भारी लागतं वडापाव. समोसा पाव पण असतं, पण आता थोडा लेट होईल समोसा पावला. काय आम्ही धावत आलो त्या साईडनी, बघू शकता. मूर्तीचं आगमन झालेलं, एकदम कडक मूर्ती आहे. आगमन झालेलं आहे. वर्लीचा गणराज, एकदम भारी मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही. खूप मोठी.
मूर्ती अजून भारी. कुठले कुठले गणपतीचं आगमन झालं तुम्हाला सगळं दाखवलेलं आता इथं बघू शकता. बँड वाजेल पाठी. अजून एक मूर्ती आगमन झालेली आहे ती पण तुम्हाला दाखवतोय. हा गणेश गल्लीचा मंडप चालू आहे, काम चालू आहे, बघू शकता तुम्ही. पाठी बँड वाजेल आता. मी टोपी पण घेतलेलं आहे विकत, जरा मला केस वाढल्यात म्हणून घालायची होती. तुम्हाला दाखवतो आता. समोर एक आगमन झालेलं आहे, सुंदरशी मूर्ती आहे. काहीच आगमन झालेलं आहे काला चौकीचा महाराजा, बघू शकता तुम्ही. आजू पुढे येतोय. माझगावचा तर काहीच माझगावचा मोरे आगमन झालेलं बघू शकता. इथं ढोल पथक रस्ताच बंद केले, डायरेक्ट फुल गर्दी बघू शकता. एकदम भारी मूर्ती आहे ही मला आवडली मूर्ती. अजून प्रभावी पण जाम भारी. पुढे आल्यावर समजेल एकदम क्लिअर. बघू शकता गर्दी. इकडे सगळं बंद केलेलं आहे गाईज. आम्ही कुठं उभं राहिलो बघू शकता तुम्ही. डायरेक्ट बंद. गाड्यांचा काय जीव चाललाय काय, पण आपण एन्जॉय करूया. आगमन झालेलं आहे मुंबादेवीचा गणराज, बघू शकता. के.पी. पाटील यांनी बनवलेली आहे ही मूर्ती. एकदम भारी, फेमस के.पी. पाटील साई.
जाता गर्दीतून बाहेर निघलो. हा बघू शकता काला चौकीचा राजा. पूर्ण गर्दी होती तिथं बघू शकता. आता बाहेर निघलो. मूर्ती बघू शकता एकदम भारी आहे. तिथं अजून एक गणपती आगमन झालेलं आहे. TJ रोडचा राजा बघू शकता. आम्ही गणशंकुल वर्कशॉपला आलो. इथं अजून एक आगमन झालेलं आहे. निघलेलं आहे गणपती. इकडे आला तर तुम्हाला दिसेल. तिकडे गेला तर नाही जाऊ शकत. कुठल्या साईडला श्री मूर्ती त्या साईडला चालले म्हणून दिसणार नाही. गणपतीचं नाव पाठी दिसेल तुम्हाला. काहीच आता परळचा सम्राट आगमन होणार आहे. जामच गर्दी झालं बघू शकता तुम्ही. इथं बँड सेटअप पूर्ण झालेलं आहे. परळचा सम्राट आहे. इथं गर्दी बघा किती वाटते. यांना वाटते लोक लवकर पोचतील. गाडीवाली एवढी गर्दी झाली ना. यांना वाटते लोक लगेच पोचणार आहेत, घरी पोचतील. यांना माहिती पाहिजे संडेला इथं आलाच नाही पाहिजे. काय सिच्युएशन असतं ना इथं संडेला समजला पाहिजे. कोण शॉपिंग करायला आले, कोण काय करायला. अजून गर्दी बघा पूर्ण रोड भरला. यांना वाटते हे लोक पोचणार आहेत. इथं बघा आपण गर्दी झाली. 6:30 वाजून गेले. आम्ही इथं आता थांबलो गणशंकुल वर्कशॉप समोर. अजून इथून ऑपोजिट साईडने परळचा लंबोदर येत आहे. एकदम केपीचाच आहे. भारी मूर्ती आहे एकदम खतरनाक. अजून गर्दी फुल जल्लोष आहे इथं. आज आम्ही फुल टाईम थांबलेलो आहे. फुल जल्लोष होणार आहे. मूर्ती खतरनाक आहे. मूर्ती बघूया आता तुम्हाला मूर्ती दाखवेल. पाठी आहे मूर्ती. आज जल्लोष आहे. जाम मोठा जल्लोष आहे वाटतं. कालो होणार वाटतं. रात्री पोचणार आहात घरी. बघू शकता तुम्ही फुल. आता आम्ही जागा पकडून ठेवलेलं आहे. वाजलेलं आहे बँड. तुम्ही बघू शकता परळचा लंबोदर पाठच्या साईडने दाखवतोय. किती मोठी मूर्ती बघी आहे. किती मोठी मूर्ती आहे बघू शकता.
गायज आता आम्ही आगमन बिगमन बघून इथं अरुण दत्तच्या वर्कशॉपच्या बाहेर आलेलो बघायला. असंच अलग वर्कशॉप आहे ना त्यांचा. तर आता परेलचा लंबोदर बाहेर म्हणजे आहे, त्याचं आगमन झालेलं आहे. तुम्हाला तेवढी व्हिडिओ दाखवली नाही कारण की धक्काबुक्की होतं. ते अजून तो क्रॉस ठेवला आहे ना मूर्ती, म्हणजे मोठी मूर्ती आहे ना, फ्रेममध्ये नाही आहेत. तर ब्रॉड आहे पूर्ण. तर तुम्हाला आता नंतर बाहेर जाऊन दाखवतो बघायला भेटली तर. आता इथं वर्कशॉपच्या बाहेर आलं, तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्याने. बघू शकता वर्कशॉप खूप मोठा आहे. अजून इथं रेडी पण झालेलं आहे, चाललेलं आहे. कुठलं आहे माहिती नाही. बघू शकता हा वर्कशॉप आहे. इथूनच परेलचा महाराजा निघणार आहे. तुम्ही बघू शकता किती दमलो, जाम घाम आले. तर आम्ही परेलचा लंबोदर बघायला थांबलेलो पण भेटला नाही कारण की गर्दी पण आहे. गाड्या पण जाऊन द्यासाठी पोलीस मधीत म्हणजे साईडला येऊन नाही देत. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही इंस्टाग्राम त्यांचा चेकच करणार. परेलचा लंबोदर किती ब्रॉड आहे, मग बसत नाही. मग आता आम्ही परेल स्टेशनला चाललो आहे. तर इथं परेलचा समर्थ आहे, इथं अजून चालू असेल कारण की इकडं सगळी रातभर फुल जल्लोष चालू असतं आगमनचा म्हणून. तर बघू आता इथं बघायला भेटतो बघ परेलचा सम्राट. हे तिथं सिग्नलला बघायला भेटले लालबागच्या सारखी सेम मूर्ती बघू शकता. फोर क्लिपवर उचलून ट्रकवर ठेवणार आहेत.